जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. जगता अतीताच बुद्धा अनागता पचपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सविदा. धम्मा अतीताच धम्मा अनागता पचपन्नाच धम्मा अहं वन्दामि सर्वदा. संघा अतीताच संघा अनागता पचपन्नाच संघा अहं वन्दामि सर्वदा. मादयो मासेतु बोधि मूले निषेध्यं पंचमारे पराजित्वा पतो संबोधि मोतम् एतेन सच्चवदेन सोतिते होतु सर्वदा. एतेन सच्चवदेन सावदुःखभयारो सको अन्तराय विनश्यति. एतेन सच्चवदेन होतु ते जय मंगलानि. महान दानशूर बोधिसत्व डॉक्टर स्वामी आंबेडकर श्रद्धा संपन्न संपूर्ण उपासक आहेत, उपासिका आहेत. जसे आपले सर्व समोर बसलेले उपासक आहेत. ज्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला महान असं एक विद्येचं दान दिलेलं आहे आणि त्या विद्येच्या दानाच्या आधारावरच आपण धर्माचं एक महत्व समजून घेऊ शकतो. ह्या विद्येचं दान व्हावं यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी महान अशा विद्यापीठाची एक निर्मिती केली आणि ह्या विद्यापीठातून विद्येचं दान घेता त्यांना धम्माची जाणीव झाली पाहिजे. यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी त्या कॉलेजाचं जे नाव आहे हे सिद्धार्थ कॉलेज न ठेवता, अजून काही न ठेवता मिलिंद कॉलेज आणि नाक्षन वन असं त्यांनी एक नाव दिलेलं आहे. ह्या नावामध्ये कारण की भगवान बुद्धाच्या नंतर जेव्हा या धम्माचा एक राज झालेला होता त्यावेळेस भिक्षू नाक्षनांनी मिलिंदाच्या प्रश्नांचं उत्तर देऊन या संपूर्ण पुन्हा धम्माला एक गती दिली होती.
म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला आहे आणि हा धम्म दिल्यानंतर 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म पुढे गेला पाहिजे यासाठी त्यांनी एक आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. ती म्हणजे बाबासाहेब म्हणतात की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असेच तुम्ही वागले पाहिजे आणि हे जेव्हा तुम्हाला साधेल तेव्हाच तुमचा एक उद्धार होऊ शकतो, तुमच्या बरोबर या समाजाचा आणि संपूर्ण विश्वाचा. म्हणून ह्यासाठी एकमेकाचा आदर्श एकमेकांना एक पुढे जाण्यासाठी एक आदर्श होत असतो. म्हणून भगवान बुद्धाच्या हयातीमध्ये जे 4 संघ होते, भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ, यांच्या माध्यमातून धम्माला गती येत होती. परंतु हे संघ एकत्र येण्यासाठी असे मोठे मोठे धम्म प्रशिक्षणाचे एक केंद्र होते आणि डॉक्टर आंबेडकरांनी या धम्मदानानंतर आपण सर्वांना एकमेकांनाच म्हणत असतो की तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि आपण जेव्हा स्वतःला म्हणू की धर्मांतरानंतर माझी जबाबदारी वाढलेली आहे, तेव्हाच आपल्याला या धम्माला गती देण्यासाठी आपल्याला एक दिशा मिळत असते. म्हणून आपल्या हा जो एक धम्म आहे, अठ्ठांगिक अर्यो पतोजनान मग्गान ठिंगिको सेट्टो सेट्टो चतुरपदा विराग सेट्टो धम्मानं दीपदानंच चकुमा. हा आर्य अष्टांगिक मार्ग असा आहे की आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करता करता मार्गात आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे आणि सत्यामध्ये 4 आर्य सत्य श्रेष्ठ आहे आणि धर्मामध्ये एक वैराग्य श्रेष्ठ आहे आणि मनुष्यामध्ये चक्षुमान व्यक्ती श्रेष्ठ आहे. ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर या धर्मांतरामध्ये या भगवान बुद्धांच्या गाथेच्या आधारे उपासक उपासिका भरपूर काही होतील, भिक्षू भिक्षुणी भरपूर काही होतील, परंतु विराग असेल तो धम्मानं ज्या भिक्षूचं वैराग्य हे संपूर्ण लोकांच्या लक्षात येईल, त्याच्या आधारावरच, त्याच्या मार्गदर्शनाच्या आधारावरच उपासक वर्ग, उपासिका वर्ग किंवा भिक्षू वर्ग एकत्र येऊन एकमेकाच्या साह्यानं या धम्माला एक गती मिळत असते. म्हणून आपण 4 संघ या ठिकाणी जेव्हा येत असतो आणि दिवसेंदिवस या संघामध्ये वाढ सुद्धा होत आहे, अशी जरी परिस्थिती असली सर्वांनाच माहित आहे, तरी विराग सेट्टो धम्मानं वैराग्याच्या आधारावर हा धम्म पुढे नेण्याचं त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये या महान अशा एक तपोभूमीवर आपण दिवसेंदिवस आपली संख्या वाढतच आहे, भिक्षू वाढतच आहेत. आपल्याला इथून जावंच लागेल, कारण की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला दिव्य संदेशामध्ये सांगितलेलं आहे, आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपल्याला वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग करावा लागेल आणि तो त्याग करण्यासाठी आपल्या एक जीवनामध्ये त्यागाच्या आपल्याला अग्नीच्या दिव्यातून जावंच लागेल. आपल्याला मान अपमान सहन करावाच लागेल. जो भविष्याचा विचार करत असतो, भविष्याची विचार वर्तमान काळामध्येच असतात. वर्तमान काळाच्या तयारीच्या आधारावरच आपलं भविष्य एक उज्ज्वल होऊ शकते. म्हणून अशा रामलिंगच्या ठिकाणी जेव्हा येत असतो, या ठिकाणातून आपण सर्व काही एक आकर्षित होत असतो. पण या डॉक्टर आंबेडकरांनी जो भगवान बुद्धांनी त्याचा धम्म आपल्या समोर ठेवलेला आहे, त्याचं जर आपण वाचन केलं
कारण भिक्षूची निर्मिती कोणत्याही कारखान्यातून होणार नाही, ती उपासक उपासिका मधूनच होणार आहे. आणि तेव्हा आपण जेव्हा उपासक उपासिका धम्माचं पालन करतील, तिथूनच चांगले भिक्षू तयार होतील आणि धम्माचा प्रचार प्रसार करतील. ज्या भूमीवर आपण इथे आहोत या ठिकाणी सम्राट अशोकाचा जो एक स्तूप आहे, आज आपण जेवढा धम्माचं वैभव पाहतो, हा जो परिसर आहे हा भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार होतच राहिला. परंतु याच परिसरात धम्मनाग नावाच्या राजांचा याच परिसरामध्ये एक शेवट झालेला आहे. आणि या धम्मनाग राजालाच भिक्षू सुमित्रांनी औरंगाबाद मधील पैठणच्या उंचशा टेकडीवरून 25 भिक्षूंच्या सहवासात राहत असताना 25 भिक्षूंना कंठस्नान केल्यानंतर तो कसा तरी तिथून पडून आला आणि धम्मनाग राजाला त्यांनी संधी दिला, आपल्याला जर आपलं रक्त वाचवायचं असेल तर हे तुमचं राज्य वगैरे सोडून द्या, अशा ठिकाणी जा की तुम्हाला जशा परिस्थितीत जगता येईल तशा परिस्थितीत जगा आणि आपलं जर रक्त वाचेल तर पुढे भविष्यामध्ये अशातच काही सत्पुरुष जन्मास येतील आणि पुन्हा धम्माला गती देतील. ही भूमी पूर्वीच्या काळी भगवंताच्या हयातीमध्ये आणि नंतर सुद्धा आपल्या धम्म जीवन आपल्या लोकांना या ठिकाणी त्यांना त्यांचे जीवन असले जीवन जगता आलेलं आहे या ठिकाणी. आणि म्हणून पुन्हा सुद्धा या ठिकाणी आपण एकत्र येत आहोत तर आपल्या भावी पिढीलाही एक धम्म मिळाला पाहिजे. यासाठी आपण बुद्ध आणि धम्म तर वाचतच असतो, परंतु त्याबरोबर जो मिलिंद प्रश्न आहे याचं सुद्धा आपण एक वाचन केलं पाहिजे. आणि त्याबरोबरच ज्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला भगवान बुद्धाच्या धर्माचे जे गंभीर सिद्धांत आहे त्या आधारावरच आपला एक विकास होऊ शकतो. आपण अनेक लाभाच्या मागे लागत असतो, परंतु बुद्ध आणि धर्मामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांना शील लाभ, चित्त लाभ आणि दृष्टी लाभ, आपली जी प्रगती आहे ते शील लाभावर, चित्त लाभावर आणि दृष्टी लाभावरच आहे. आपण अशा गोष्टी आणि दृष्टी याच्यामध्ये भरपूर काही फरक असते. आज आपल्याला गोष्टी पण उत्पन्न होणं कठीणच आहे, पण आपण गोष्टीमध्ये जर आपण वेळ घालवला आणि शिलावर जर दुर्लक्ष केलं, जसा उपासक संघ आहे, आपण म्हणतो एक संघ तिथं एक संघ आणण्यात येतात, परंतु भगवान बुद्धाच्या काळातील जे उपासक होते अनाथपिंडिक होता, अनाथपिंडिकाचे मुलं कसे होते, 7 वर्षापासून उपोषणाचं पालन करत होते. आमचे जे पुढे गेलेले उपासक आहेत त्यांचे मुलं किंवा मुली उपोषणाचं पालनच करत नाही, मग त्यांच्यापासून भावी पिढी काय प्रेरणा घेणार आहे. आणि ही उणीव जिथपर्यंत आमच्या समोर बसलेले आमचे कार्यकर्ते आहेत, आमचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु आमच्यामध्ये धम्म उतरवण्याच्या त्यांच्याकडून प्रेरणाच मिळू शकत नाही, कारण की बुद्ध आणि धम्म त्यांच्या पाठीमाग आहे. त्यामुळे धम्माचं बल आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून साधारण आपण एक संकल्प केला पाहिजे. त्या डॉक्टर आंबेडकरांनी ही घटना लिहिली, सर्व काही दिलं, पण हे आपल्याला धम्मदान देत असताना त्यांनी जेव्हा क्षमता प्राप्त केली, त्यांच्याजवळ पोटभर खाण्यासाठी अन्न सुद्धा नव्हतं, तेव्हा आपल्या पार्श्व मित्रांना ते पत्र लिहितात, मैत्री जवळ एक सोपा आहे परंतु टिकवणं कठीण आहे. मी या ठिकाणी कसं काय जीवन जगतोय मला माहित आहे, पण आजचे उपासक नास्तिक झालेले आहे. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी या दिवशी तांदूळ निघून ह्या अष्टशिलाचा उल्लंघन करत असतात आणि त्यामुळे आपल्या धम्माला गती येत नाही. म्हणून आपला धम्मा गोष्टीचा आहे, दृष्टीचा नाही. म्हणून थोडं त्यांनी दृष्टीकडे जर लक्ष दिलं तर या उपास जसं भगवान बुद्धांच्या काळातील राहता प्रसिद्ध अनाथपिंडिकाला पाहून त्याच्या मागचा जो प्रतीचा वर्ग होता हाही सुद्धा धम्म धारण करणार होता. आज आमच्या पुढचे असलेले उपासक यांचे मुलं मुली जर अष्टशिलाचं पालन करतील, ज्याप्रमाणे अनाथपिंडिकाचे मुलं मुली अष्टशिलाचं पालन करत होते,
तर इतर समाजातील मुलं मुली त्यांच्यापासून प्रेरणा घेत होते. आज आमचे पुढे गेलेले जे काही आहेत उपासक आमच्या समोर बसलेलेच नाही ना, भंतेजी मंदिर यांनाच म्हणत असतील, यांनाच मी काही म्हणत नाही आणि म्हणण्यासारखं केलंही आहे. ते काही लपून ठेवणार लपण्यासारखं आहेच नाही का. हे येतो म्हणतात तर आम्हाला येतच नाही आहे की नाही असा, कारण की यांना बोलावं लागतं ना. आणि यांच्या कारचा खर्च माझ्याजवळ नाही आहे, कारण का माझं पावती त्यांच्याकडे जातच नाही ना. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा धम्म जरी पूजा अर्थ नाही, परंतु इमान बुद्ध पूजा ही बुद्धाची वाणी इतर देशातील लोक पावलेली नाही आहे. उपासक उपासिकांनी आपण पूजा करत असतो, इमाय बुद्ध पूजा एक कथा शुद्ध चिरंजीव सत्तम सुखी सदा. भगवान बुद्धाच्या काळातील उपासक उपासिका अशा प्रकारची पूजा करत चिरंजीव सत्तम चिरकालपर्यंत धम्मायक राहायला पाहिजे. आज आम्ही विहार बांधत आहोत, बस त्याची मर्यादा 60-70 वर्ष राहील. चित्ताचं उत्पन्न होत नाही, पूर्वीच्या उपासकाचं आपलं अनुसरण केलं पाहिजे. आमच्या वर्धा परिसरातील उपासक उपासिकांनी आज पुन्हा हा धम्म कसं भगवंतांनी सांगितलं आहे की 5000 वर्ष यायला पाहिजे या पृथ्वीवर, तर पुन्हा 5000 वर्ष जसं साचीचं ज्या क्वालिटीमध्ये ज्या दगडामध्ये ज्या क्वांटिटीमध्ये स्तूप बनलेला आहे त्याच्या छोट्या आकाराचं एक स्तूप तयार बनत आहे हळूहळू आहे ना. त्या स्तूपाला पाहण्यासाठी बरेचसे लोक असतात आणि स्तूपाचं काम स्तूपच करत आहे. आलेलेच लोक दान देत असतात आणि स्तूपाच्या वाढीसाठी एक तयार झालेला स्तूप आहे. 200 फूट त्याचा राऊंड आहे की नाही, आणि 64 फूट त्याचा व्यास आहे. अशा प्रकारचं ते त्याच क्वालिटीमध्ये त्याच लिक्विडमध्ये एक तयार होत आहे की नाही. आमच्या कार्यकर्त्याला निमंत्रण पाहिजे अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी, पण ज्या ठिकाणी धम्माचा रस आहे त्या ठिकाणी तर आपण जातो, परंतु ज्या ठिकाणी धम्माची दिशा तयार होत आहे याकडे आमच्या भिक्षू लोकांचाही कल नाही आणि कार्यकर्त्यांचाही कल नाही आहे ना. त्यामुळे प्रोत्साहन मिळू शकत नाही आमच्या सगळ्या भिक्षूंना. तर म्हणून त्यांनी थोडं तरी सतत राहायला पाहिजे की आमच्या नावाचं थोडं तरी काही हे होईल. कोणी बोलू शकणार नाही, मी सरळ बोलून सरळ लोकांशी नाव घेऊन बोलणार, कारण की तेवढं काम झालेलंच आहे त्या ठिकाणी. 22 एकरामध्ये आहे. आज आमचे कार्यकर्ते खूप काही बोलत असतात, परंतु निश्चित सुद्धा व्यवस्था होऊ शकत नाही. आज आम्हाला तपोवनीवर सर्वच प्रकारचे प्रशिक्षण सेंटर चालत असतात. ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या हयातीमध्ये प्रशिक्षणाचे सर्व सेंटर चालू होते, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत. जसं भगवान बुद्धाने दुरस्थान केल्यानंतर कपिलवस्तूला गेल्यानंतर आपल्या स्वतःच्या गृहस्थ धर्मातील मुलांना तेव्हा गावाला सामनेर बनवलेलं होतं. असे सामनेर 207 दिवस कोणाकोणी पावती बुक न घेता, खर्च नाही घेता भंतेजी ते 10 दिवसाचं प्रशिक्षण देत असतात. वर्षातून 2 वेळा, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि 2 मे पासून. एक झालं लहान मुलांचं. दुसरं शिबिर आहे की नाही. जसं डॉक्टर आंबेडकर म्हणतात की स्त्रियांची संघटना व्हावं अशा मी या मताचा आहे. तर भावी स्त्रिया म्हणजे आजच्या मुली, आज 400 ते 450 मुलींना 3 दिवसाचं विपश्यनाचं सेंटर चालू असतं. 3 दिवसाचं शिबिर. तर 200 मुलींनी किती व्यवस्था केली असेल भांतीजींनी, किती निवास असतील, किती खाटा असतील, किती एकरमध्ये असतील. आमच्या कार्यकर्त्याला थोडीशी जाणीव आहे काय? कमीत कमी चित्तामध्ये तरी उत्पन्न होऊ शकते काय? आमच्या कवळे सरांचं पाणी आहे तिथं बोरिंग लावली होती, ते तरी आले नाही. तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहमतीनं त्यांनी पण म्हटलं होतं काही आवश्यकता असेल तर आपण मला थोडी सूचना द्या, मी ती पूर्ण करीन. त्यांनी म्हटलं होतं, ते भुलत असतात पण मी काय भुलत नाही. तर अशा प्रकारे आपले प्राध्यापक रवींद्र कांबळेजी हे आमच्यासोबत बोलतच असतात आहे की नाही. तर अशा प्रकारे आम्हाला तपून किती तपून ठेवलं तर राहणार नाही तपून. परंतु मला हे म्हणायचं आहे, इतर लोक येऊन पाहून त्याच्यापासून प्रेरणा घेतात. हे कार्यकर्ते कावलाशी मागे आहेत बा, यांच्यावर काहीच नाही आहे काय धर्माची जबाबदारी, असं कधी कधी वाटत असते. यांना आमच्याकडून एखादं पावतीभूत पाहिजे काय? तर म्हणून आपल्या जीवनामध्ये दुसरं प्रशिक्षण सेंटर भगवान बुद्धांची अशी एक हे होती की धम्म हा सर्वांना मिळाला पाहिजे. जसं थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये प्रत्येक माणसानं भिक्षू बनलं पाहिजे, असे प्रौढांचं सुद्धा 2 वेळा एक शिबिर होतं आंबोल्याला. 10 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराचे, सामने शिबिरांचे सुद्धा प्रशिक्षण होतात. आणि 207 लोकांना
जे भगवान बुद्धांनी जे तोंडामध्ये शुद्ध विपश्यना शिकवलेली होती ती सुद्धा त्या ठिकाणी 260 साधक साधिका बसू शकतात. 22 एकर मध्ये असं एक सेंटर तयार झालेलं आहे. आणि धर्माचं काम धर्म करत आहेत. एका ठिकाणी लोक यांना गोळाबाजी तिथे लोक जात राहील आपले कार्यकर्ते. अरे एवढे लोक गोळा केले ना दररोजचे जेवढे आंदोलन येतात तर उद्यापासून तर कोणीच येणार नाही. यांचं इथंच लक्ष आहे एका दिवसाच्या कार्यक्रमाकडे. परंतु दररोजचे लोक धर्म समजून घेण्यासाठी भगवान बुद्धाच्या स्तूपाला वंदन करण्यासाठी कोणत्या ठिकाणी जात आहेत, अजूनही यांच्या चित्तामध्ये जात नाहीये. म्हणून भावी पिढी तुम्हाला काय म्हणाल काय म्हणत आहे याची तरी तुम्ही जाणीव ठेवा ना थोडीशी, आहे की नाही. आज तुम्ही मी का बोलत आहोत, एवढं जे काम करत आहोत सर्वांना अशी सुखाला भोग लागत असेल, पण मला कधी कधी असं वाटत असते एवढं स्तूप जेव्हा तयार होत आणि कोणी सुरू लावून तर उडवलं तर ते कसं काय होईल एवढ्या वर्षाची, आहे की नाही. मग तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी तयार झालेलं पाहिजे ना. तुम्ही संशोधन तर घ्या. भंतेजींनी ते तयार केलं भिक्षू संघाच्या नावावर आहे, उपासकाच्या नावावर आहे. जे 6 एकर मध्ये जे सेंटर तयार झालेलं आहे 6 उपासकाच्या नावाने ती जमीन आहे, भंतेजीच्या नावाने काहीच नाही आहे. आणि जे भिक्षूच्या नावानं आहे तुम्ही त्याला जागतिक द्यायला भंतेजी म्हणतात तर त्याचं दुसऱ्या नंबरवर नाव आहे. मी वेळेला उद्या तेरीचा कार्यक्रम मी जाणून आणि तुम्हाला बोलव तेव्हा तुम्ही या. तिथपर्यंत काही तुम्ही येऊ शकत नाही. 17 वेळा जात असाल ना त्या वाटवर मुंबईला कारामध्ये जिथं जिथं तुम्हाला बोलावलेलं त्या ठिकाणी, आहे की नाही. कळका ही आहे मला तर तुम्ही खूप काय केलं तुमच्या जीवन टाळ, परंतु ज्या पूर्वीच्या संघाने जे अनुसरण केलं ते काम त्या ठिकाणी होत आहे. आणि त्याची मला भीती सुद्धा निर्माण होते. ज्ञानयुद्धाचे काय आहे, लाखो लोक एका दिवसात जमा होतात, दुसऱ्या ठिकाणी उडून जातात, दुसऱ्या ठिकाणी शत्रू कसा काय येऊ शकतो. इतर शत्रूची माझ्या कामावर जेवढी नजर आहे तेवढी तुमच्यावर नाही आहे. तुमचा उपाव आहे, देखावा आहे. त्या ठिकाणी देखावा नाही आहे. भावी पिढीसाठी ठोस स्तूप बनलेला आहे. साचीच्या प्रेरणात 14 वर्षानंतर उपासकांनी बनवलेला आहे, उपासकांनी बनवलेला आहे. ठोस दान दिलेला आणि एका महिन्यात दान देणारे लोक स्तूप. त्याच्यामधील प्रमुख दानदाते तुमच्या ओळखीचे आहे की दैवाने सर की स्तूपाला किती खर्च येऊ, स्तूपासाठी चुना किती लागो, किती पैशाचा लागो, हा आम्ही दान करू. दैवाने सर मला थोडी भीती निर्माण झाली. हे एवढे दान करतील तर यांचे मुलं काय म्हणतील. तर तेव्हा मी त्यांना दानपत्र दाखवलं. त्यांचा मुलगा आला, बाबू म्हणलं असे याच्यातनं करावं धर्मामध्ये मी काय भुलवत नाही. हे दानपत्र सुद्धा माझ्या नावावर नाही आहे, त्या अनुतीच्या नावावर आहे. आणि जे स्तूप बनत आहे सर्व उपासकाचे ज्याची संपत्ती त्यांच्या नावावर आहे तर हे कार्यकर्ते नजर उचलून पाहू शकत नाही. माझ्या नावावर आहेच नाही ना, ते तुमच्याच नावावर आहे, तुमच्या उपासकाच्या नावावर. आणि तुमच्यावरती भविष्यामध्ये संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. तुम्ही ऐकून घेत नाही म्हणून मला हे एवढ्या लोक सांगावं लागत आहे. ऐकण्याची जबाबदारी कशावर असेल. तर म्हणून जो भविष्याचा विचार करतो भविष्यात त्याला एक धर्म मदत करत असते. आमचा समाज डॉक्टर आंबेडकरांच्यामुळे तो धर्मांतरित झालेला आहे. ह्या समाजावर किती अन्याय अत्याचार झाला, किती काही झालं, परंतु मृत्यू याचा इतर मानव प्राण्यापेक्षा शांततेने होणार आहे. धर्मांतरामुळे आम्ही हे शिकलेलो आहोत की आमच्या सुखासाठी आम्ही दुसऱ्यावर अन्याय करू शकत नाही. जरी आज आमचं स्वागत नसेल, आमचं संरक्षण होत नसेल, तरी इतर मानव प्राण्यापेक्षा आमचा जो श्वास आहे हा शांततेने जाणार आहे. ही डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतराची एक देण आहे की नाही. जरी आपण धर्मानं नाही वागलो, किती या धर्मांतरातील मनुष्य किती काही करत असेल, नाही अष्टशील येत असेल, नाही त्याला वर्णना येत असेल, परंतु धर्मांतरामुळे स्वतःचं जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करण्याची त्याची प्रवृत्ती मनातूनच खतम झालेली आहे. ही इतर प्राण्याची नाही आहे, इतर मनुष्य प्राण्याची नाही आहे. त्यांना किती संरक्षण मिळत असेल, किती सुविधा मिळत असेल, किती स्वागत मिळत असेल, तरी त्यांची ही प्रवृत्ती नाही आहे. म्हणून ह्या समाजाला अजूनही हा समाज जिवंत आहे, याला आपल्याला जागृत करण्याचा आहे. आणि एका दिवसाच्या कार्यक्रमाला जागृत होऊ शकत नाही. त्यांना धर्म प्रशिक्षणाची डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धी आणि धम्मामध्ये सुद्धा लिहिलं आहे की व्यक्तिगत शुद्धी हा धम्माचा पाया आहे. आणि व्यक्तिगत शुद्धी करण्यासाठी तुम्हाला ध्यान करावंच लागेल. हे बुद्धी आणि धम्म ध्यानाशिवाय तुम्हाला व्यक्तिगत शुद्धी साधताच येत नाही. आणि जिथपर्यंत व्यक्तिगत शुद्धी तुम्ही साधू शकत नाही तिथपर्यंत समाजामध्ये तुमचा आदर होऊ शकत नाही. तुमचा जय जयकार व्हायला तुम्ही खुश होऊन घरी जाल. यामध्ये इतर शत्रू तुमचा पाठलाग करतील आणि तुम्हाला तिथंच खतम करून ठेवतील. मनुष्य मनाला खतम झाला तर शरीराने काहीच करू शकत नाही. तर म्हणून आजच्या ह्या प्रसंगी
मी काय खूप मोठा अध्यक्ष नाही आहो या कार्यक्रमाचा. 2-3 वेळा माझं अध्यक्षपद खतम झालेलं आहे. ज्ञानज्योतीनं माझं अध्यक्षपद खतमच केलं होतं, चेतीनं पुन्हा आणलं. आता आहे की नाही, कारण का ते तुमचे भंतेजी होय ना, आमचे भंतेजी होय, चेती तुमचे होय ना, आमचे होय. हे सर्व लोकांना माहित आहे. मी तुम्हाला बोलतो असं नाही, ज्ञानज्योतींना सुद्धा एक सांगत असतो. तर म्हणून आपल्याला प्रशिक्षणाचे सेंटर तयार करायचे आहे आणि एकच सेंटर नाही, शिलारू भंतेजीचे 3 सेंटर तयार होत आहे. एक ते तर झालेलं आहे, पुन्हा दुसरं होत आहे शिवपालीला, तिसरं पहिलं झालेलं आहे पुलगावला. तर अशा प्रकारे जिथपर्यंत तुमचे प्रशिक्षणाचे सेंटर तयार होऊ शकत नाही, जिथपर्यंत तुमच्या समाजाला भावी पिढीला कमवाचं प्रशिक्षण मिळू शकत नाही, आणि तिथपर्यंत हा समाज किती तुम्ही ओरडून सांगा ते जीव द्यायला तयार होतील, परंतु धर्माचं रक्षण करायला तयार होऊ शकत नाही. ही सत्यता आहे, बुद्धाच्या काळात होती आणि आजच्या काळामध्ये आहे. तर म्हणून आपण सर्वांनी एकच म्हणायला पाहिजे की धर्मांतरानंतर माझी जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न असाच मी वागेन, आणि हे ज्या दिवशी मला साधेल तेव्हाच माझा या धम्म मार्गावर पुढे पडणारं पाऊल होय, तेव्हाच माझ्या मागे कोणी लोक येतील. अन्यथा किती मी काही केला गेला माझ्या मागे या, ते मला माझ्या मागे जे येतील ते मला पुढे जाऊ देण्यासाठी नाही, मागे खिचण्यासाठी आहेत, आहे की नाही. तर म्हणून आज तुम्हाला ते एवढं काही सांगण्याची गरज नाही. माझं काही तेवढं शिक्षण नाही आहे, मी काही नाही आहे, परंतु बोलण्याची माझ्यामध्ये मात्र हिंमत कमी नाही आहे, हे मी सहजपणे सांगू शकतो. कुठेही मला बोलवा, मी तुम्हालाच नाही म्हणत, इतर लोकांना सुद्धा म्हणतो. मी तुम्हाला बोलवू शकत नाही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, तुम्हालाच नाही म्हणत. विपश्यनेचे आचार्य असं म्हणतात, आंबोळा तपोभूमी करून 1 लाख रुपया मिळेल. सर्व आपले जे आहेत हे विपश्यना कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे, इतर काही सर्व एकत्र आणि अशी एक कॉन्फरन्स घ्या की आपला धर्म हा विकसित पातळीवर कुठपर चालत आहे याचा आढावा तर घ्या. जागच्या जागेवर पेन्शन घ्या, आणि काही अर्थ आहे काय? काहीच अर्थ नाही आहे ना. म्हणून हे पेन्शन थोडस भंतेजीला काही देऊ नका, भंतेजीवर भरपूर आहे, हो भरपूर आहे भंतेजीजवळ, इथंच नाही आहे. खूप हो, मला भीती वाटते कधी 2 कार्यक्रम. आता शिवपाली सेंटर तयार करत असताना इकडे आलो तर तिकडे कसं होईल. 10 दिवसासाठी गेलो, नाही सांगायची गोष्ट सांगतो, 3 लाख जमा जागेवर 10 दिवसात. आता सांगा तुमचे पगार किती आणि काय करताय. 10 दिवसात 14 तारखेचं शिबिर होतं, 24ला तुमच्या नागपूरला आलो. वर्षातून एक पौर्णिमेचा कार्यक्रम करतो, माझी कृतज्ञता भाव काय त्या बोधिवृक्षाला वंदन करतो. 3 लाखच्या वर पैसे जमा झाले नाही. धर्माचं काम थांबेल का? तुम्ही नाही आले आमच्याकडे, आहे की नाही. जे नाही जमत ते तुम्ही सांगत ना, आहे की नाही. तर म्हणून तुमच्या या जीवनामध्ये आता तरी तुमचा शेवट कसा गेला पाहिजे तुम्हाला काळजी नाही, मला काळजी आहे, कारण तुम्ही माझे आहे की नाही. तुमच्यावर कोणी बोट ठेवणार नाही, आणि तुमचा मृत्यूनंतरही तुमचं हजारो लोकांनी हे तोंडावर नाव घेण्यापेक्षा नाही वा काहीतरी हे सपोर्ट आहे, संरक्षण आहे. मला कोणत्याही व्यक्तीला संरक्षणाची गरज नाही जेवढी मला तुमच्या संरक्षणाची गरज आहे, कारण की तेवढा मोठा स्तूप बनत आहे कोणताही शत्रू. कारण भांतीची तर जाहीर सांगत असतात की पुष्यपुत्र शृंगाने असे स्तूप उद्ध्वस्त केलेले आहेत, आणि कोण स्तूप तयार केला आहे, आणि कोणाला अशी एवढी काळजी आहे, त्याच्यामुळे काय एका दिवसाचा कला केला, दुसऱ्या दिवशी शांत झाला, आहे की नाही. म्हणून तुमच्यावर जी जबाबदारी आहे त्या स्तूपाचं संरक्षण करण्याची सर्व गरज. म्हणून मला हे कळकळीने तुम्हाला हे सांगावं लागते. तुम्ही माझ्याकडे येत नाही, या निमित्तानं मी इथे आलेलो, आणि आलेही तरी माझ्या अगोदरच तुम्ही उठून पडता. मी इथं आपलं अध्यक्ष, खुटीचा अध्यक्ष असते नाही तिथला तिथं, आई नाही खुटीचा अध्यक्ष नाही आहो मी. ज्या दिवशी खुटीचा अध्यक्ष होईल तिथून मी येणारच नाही इथं, आहे की नाही. अनेक ठिकाणी नामीला अध्यक्ष बनवतात, ज्यांना माहित आहे इथल्या कार्यकर्त्यांना. भंतीजींना रात्रीच म्हटलं, भंतीजीनं माझ्याकडे माहिती दिला, म्हणे आता तुम्ही बोला. म्हणला बोला किती टाइम आहे तुम्हाला? टाइम अनलिमिटेड मध्ये तुम्ही किती बोलू शकता म्हणे. ज्ञानज्योती म्हणाले त्यांना माहित आहे आता हे बोलू शकता तुम्ही, आहे की नाही. तर म्हणून तुमचा एक स्वाभिमान आहे, तुमचा स्वाभिमान मला आहे, माझा स्वाभिमान तुम्हाला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही सर्व परिचयाचा सर्व लोकांचा आमच्याकडे लक्ष आहे, परंतु शिलानंद भंतीचं तुमच्याकडे लक्ष आहे, कारण की याचं संरक्षण करतील म्हणून, आहे की नाही. तर हे तुम्ही तुमच्या लक्षातच आहे, आणि तुम्ही असं केलंच पाहिजे.
तर ज्या डॉक्टर आंबेडकरांनी धम्म प्रशिक्षणाचे सेंटर तयार झाले पाहिजे आणि आम्हाला तुम्ही विचारलं पाहिजे की तुमच्या भिक्षू संघाचे प्रशिक्षण का होत नाही, कोणती उणीव आहे, कोण आहे की नाही. तुम्ही आम्हाला काही विचारतच नाही, आम्ही सैरावैरा सोडत आहोत ना. आमचं काय ना एका दिवसासाठी आम्ही आमचे तुमचे दिसतो, तुम्ही आमचे दिसता, दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठं आहे आम्ही कुठं आहे, कोणाचा कोणाला पत्ता नाही आहे. यामुळे कसं काय, यामुळे इतर लोकांना संधी मिळत आहे ना, इतर लोकांना जी संधी मिळत आहे याच्यामुळेच मिळत आहे. आपण चारही संघ जर एकत्र आलो, एकत्र ठिकाण एकत्र बसवायला गेलं तर साध्या संघाची व्यवस्था नाही. त्या भामतेजी आले, त्या चेतीनं साधी सीट बसवली, साधी सीट सुद्धा बसवली, 2 in 1 सीट सुद्धा बसवली नाही. चांगल्या जणांना बसता येते. अशा सीटा 60-70 सीटा, 15 सीटा आहेत 2 in 1 आंबोड्याला. 60-70 तर सीटाच आहेत संघाच्या, संडासच आहेत, बाथरूमच आहेत. कंटाळा येते तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना सेंटर पाहायचं. 22 एकर मध्ये जे सेंटर आहे. तर म्हणून जो भविष्याचा विचार करतो, तुमचं भविष्य धर्म तयारच करत आहे, तुमचं स्वाभिमानही तयार करत आहे. तुमच्यापेक्षाही धम्माचं काही अस्तित्व धम्मायक सागरासारखं आहे. याच्या अगोदर आपण काही पुण्यवानच जन्मास आलेला, आपली सर्वांची गाठभेट झालेली आहे आणि अनेक तुम्ही विश्वास ठेवा का नका ठेवू, तुमचा विश्वास राहो का न राहो, भगवान बुद्धाच्या वाणीवर माझा विश्वास आहे. भगवान बुद्धाची जी शेवटची वाणी आहे, अनेक जाती संसारम संधावी सम अनेक जन्मोजन्मी आपल्या भेटीगाठी झालेल्याच आहेत. कोणी आपल्या भेटीगाठी दूर करतो म्हणलं तरी ते काही यशस्वी ठरू शकणार नाही. आपण एकत्र येणारच आहोत, परंतु एकत्र आल्यानंतर आपल्यावर आपली जबाबदारी नाही तर समाजाची जबाबदारी आहे. हे आपण समजून ज्या ठिकाणी समाजाची जबाबदारी पूर्ण होत आहे त्याकडे तुम्ही दुरून तरी एक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे भिक्षू लोकांना पुढे जाण्यासाठी एक चान्सेस मिळेल आणि ते निर्भयतेने एक कार्य करतील. तर या अगोदरही तुम्ही खूप मोठं कार्य केलेलं आहे, याच्यानंतरही करणार आहेत. तुम्ही जरी नाही करणार, तुमचे शिष्य करणार आहेत, ते तुमचे शिष्यच बनलेले आहेत, आहे की नाही. आता ते क्रांतीचं पाऊल उचलतच आहे भिक्षू म्हणून, त्याच्याविषयी ते काही वादच नाही. तर या सर्व पुण्य पार्वतीचा सर्व दृश्य अदृश्य तुम्ही देवावर विश्वास ठेवा नका ठेवू. तुम्ही याही प्रश्नाचं उत्तर विचारणार तरी भगवंतांनी महामंगलसूत्राचा देवता लोकांना उपदेश केलेला आहे. सर्व दृश्य देवता या पुण्यकर्माचं अनुमोदन करो आणि या धम्मशासनाला गती देऊ. सर्वांनी मिळून आपण त्रिरत्नाला वंदन करूया आणि या कार्यक्रमाचं समापन करून आपण मैत्री भावनेला एक सुरुवात करूया. मैत्री भावना एक करत असताना एक मिनिट बनते फक्त 1 मिनिट. आणि ध्यान डोळे लावून काय केलं जाते, मनोबल वाढत असते. भगवंतांनी जे ध्यान केलेलं आहे हे डोळे लावून केलेलं आहे, कारण की मनाचं मनोबल वाढत असते. परंतु मैत्री करत असताना एक चिंतनाच्या आधारावर सुद्धा होत असते. आपल्या विरोधात आपलं मन जर दूषित असेल तर आपल्याला चांगला निर्णय घेताच येत नाही. म्हणून विरोधक असेल तरी त्याविषयी आपल्या मनामध्ये जसा तो कुरूप होऊ नये, तो यशस्वी होऊ नये, त्याला मित्र मिळू नये, ही जी भावना, तो सुखानं झोप घेऊ नये, त्याला सुगती मिळू नये, ही भावना नष्ट करायची असते. आणि मैत्रीमुळे सुखानं झोप लागत असते, वाईट स्वप्न पडत नाही, मनुष्य त्याच्यावर प्रेम करतात, देवता त्याचं एक रक्षण करत असतात. कठीण प्रसंगातूनही त्याला सहज जाता येत असते. हे चिंतन करायचं असते. हा चिंतनाची मैत्री झाली. दुसरी मैत्री सत्याच्या अनुभूतीच्या आधारावर, जिवंतपणाचं जे सत्य आहे, श्वास जात येत आहे, म्हणून सर्वांनी भगवंतासारखं तरी बसा, 2 तरी नीट, नसल बसता येत तर नका बसू. भगवंताच्या काळातले अनाथ पिंडिकासारखे उपासक मैत्रीचं ध्यान करत असताना भगवंतासारखे बसत असत. या काळातल्या उपासकाला बसताच नाही येत तर खरी मैत्रीच कशी करता येईल, मोठा विचार आहे आमच्या समोर, आहे की नाही. कारण की त्याच्या अनाथ पिंडिकापेक्षा सर्व पुढेचे पुढे दिसत असतात, आहे की नाही. तर मैत्री करत असताना शरीराचा समतोलपणा साधून, सर्व अवयवावर समतोलपणा साधून शरीर शिथिल करून आपल्याला सत्याच्या आधारावर आपला श्वास जो शांततेनं असतो, शांततेनं चित्त श्वास आहे सर्वात शांततेचं एक आलंबन आहे आणि सार्वजनिक आहे, कोणत्याही मनुष्याला करता येत असते आणि शेवटच्या क्षणापर्यंत मैत्रीचा अभ्यास करता येत असतो. कारण की मनुष्याचा शेवट तिथूनच होत असते, श्वास थांबून. म्हणून श्वास पाहत कोणी ध्यानही केलं नसेल, शिबिरही केलं नसेल तरी ही मैत्री भगवान बुद्ध नवीन व्यक्तीला सुद्धा तो घरी जात असताना शिकवत असत. म्हणून आपण
शांत चित्ताने डोळे लावून श्वास पाहत पाहत आपण मैत्रीचे जे शब्द निघतील त्याच्या आधारावर मैत्री करायची. परंतु भगवान बुद्धांनी सुख शिकवलं, शांती शिकवली असं नाही आहे. भगवंताच्या अगोदर लोकांनी सुख शिकवलं, शांती शिकवली, परंतु भगवान बुद्धांनी त्याच्या पलीकडे परम सुख आणि परम शांतीचा उपदेश दिलेला आहे. आणि परम सुख परम शांती परमार्थ सत्याच्या अनुभूतीच्या आधारावर होत असते. आणि आपलं जे शरीर आहे संपूर्ण परमाणूचं बनलेलं आहे. आणि प्रज्ञा विपश्यना केल्याशिवाय आपल्याला परमाणूची जाणीव होऊ शकत नाही. आणि या संपूर्ण शरीर हलकं सोडून ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांनी आपल्या शरीरावर चित्त केंद्रित करून परमाणूच्या आधारावर एकीकडे परमाणूवर आणि ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांचं श्वासावर चित्त केंद्रित करून मैत्रीचे जे शब्द निघतील त्याच्या आधारावर आपल्याला मैत्री भावना करायची असते. तर या परिसरातील दृश्य अदृश्य देवता या मैत्रीमध्ये एक सहभागी होत आणि पुढं धम्मशासनाला एक गतिमान करू. तेव्हा सर्वांनी आपण मैत्रीच्या ध्यानाला एक सुरुवात करूया. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता. पचुपन्नाच ए बुद्धा वन्दामि सर्वदा. एच धम्मातीताच एच धम्मा अनागता. पचुपन्नाच ए धम्मा वन्दामि सर्वदा. एच संघातीताच एच संघा अनागता. पचुपन्नाच ए संघा वन्दामि सर्वदा.
जगरो जी का मंगल हो। जमाता जी का मंगल हो। इस जन्म के माता पिता पुनः सबका मंगल हो। इस धरती के सभी संता जन पुनः संगत हो। जन्म जन्म के माता पिता सबका मंगल हो। इस धरती के सभी गण पुनः सबकी संगत हो। उनका मंगल हो। इस जन्म के हित चिंतक सबका मंगल हो। देवलोक के देवता सबका मंगल हो। जन्म जन्म के हित चिंतक सबका मंगल हो। शुद्ध धर्म के दानदायक मंगल हो। शुद्ध धर्म के धम्म सेवक उनका मंगल हो। उनका कल्याण हो। लोकंच वृद्धि भवतु सर्वदा। शासनं बीच लोकंच देवारकंतु सर्वदा। साथियंतु सुखी सदे परिवार यत्न अनिका सुनंतु सहसा बेहियाति सबे सचकवालेषु यका देवा यमेकतं पुण्यं सब संपत्ति साधक सवेतं अनुनीत समग्र शास्त्रे समाजरितं आरक्षासुसेसतु पुण्यभागमिदं धन्यं समङ्गलाकरिकम् अनुमोदन्तु तं सर्वे मेदिनी तादु सखिगे तादु सखिगे तादु सखिगे
यानी दबोतानी समादतानी ब्रह्माण्डया निव अंतरिके तथागतं देव मनसं पूजितं बुद्धं नमस्कार सुरत्योतु यानी दबोतानि समागतानि ब्रह्माण्डया निव अंतरिके तथागतं देव मनसं पूजितं धम्मं नमस्कार सुरत्योतु यानी दबोतानि समागतानि ब्रह्माण्डया निव अंतरिके तथागतं देव मनसं पूजितं नमस्कार सुरत्योतु भवतु। मंगलम भवतु सर्वमंगलम भवतु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा